वेलकम बॅक टू अवर चॅनल. खाल्ल्यावर त्याला कुरकुरीत बोलतात तसं लसूण लसूण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही जर नवीन असाल, तुम्ही पहिल्यांदा आमचा व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं विसरू नका, खूप इम्पॉर्टंट आहे सबस्क्राईब करायचं. जर तुम्ही सबस्क्राईब केलं, मुंह से सुपारी निकाल के बात कर रे बाबा, सबस्क्राईब केलं तर आम्हाला तेवढंच मोटिवेशन भेटतं अजून काही व्हिडिओ करायचे नवीन. तर आज आम्हाला स्पेशल काहीतरी खावं वाटलं होतं. पाऊस पण चालू आहे आणि मस्त वातावरण आहे, त्यामुळं आम्ही सँडविच बनवायचा निर्णय घेतला. सँडविचसाठी जे काही लागतं, काय लागतं मेयोनीज, अजून काय लागतं टोमॅटो सॉस, अजून ब्रेड, ते वगैरे सगळं आम्ही ग्रोसरी शॉपिंगमध्ये घेतलं होतं त्या दिवशी रविवारी. तर त्याचा आता उपयोग होईल आम्हाला. तर चला सुरुवात करूया. सो इंट्रोड्युसिंग मायसेल्फ ॲज अ कुक अँड आमचे आचारी परत आलेले आहेत. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आचारीचा हात लागला तरच काहीतरी भारी होतं, हे तुम्हाला माहीतच असेल. ज्यांनी आधीचे व्हिडिओ बघितलेत कुकिंग ब्लॉगचे त्यांना कळून जाईल आचारी आणि शेफ कोण भारी करते. मग आम्ही आचार्यांना आज विचारतोय की सँडविच कसं बनवायचं, सांगा आचार्य. अरे सँडविच बनवण्यासाठी ना ते यूट्यूब व्हिडिओ असतो, तो व्हिडिओ बघायला लागतो. कोणता व्हिडिओ बघायचा? अरे सर्च करायचं हाऊ टू मेक हॉट काय सँडविच. तरी काय वाटतं, काय करायचं सँडविच बनवण्यासाठी? सँडविच बनवण्यासाठी का आज प्रेक्षकांना सांगा ना, म्हणजे कसं त्यांना पण काय करायचं असतं. तर सगळ्यात पहिले काय करायचं, ब्रेड घ्यायचे. ब्रेड तुपातने हे करून घ्यायचे, भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. तव्यावर तेल टाकून ते झालं का ते साईडला ठेवायचे. मग हे ना मी मगाशी ब्रेड बटर दिलेलं, याची रेसिपी सांगतात. सॉरी गाईज. अरे नाही आचारी मला कळतं सगळं काय काय लागतं काय काय नाही. हे बघ आता कांदा लागतो, टोमॅटो लागतोय. आणा ना टोमॅटो. टोमॅटो आणायला टमाटर. तर 4 टोमॅटो घेतलेले आहेत. आम्ही 2 जण आहे ना, त्यामुळे 4 टोमॅटो लागणार. बरोबर आहे 4 टोमॅटो? बरोबर आहे. शेफकडून आधी कन्फर्मेशन घ्यावं लागतं. चला 2 पण घेतलेत. आणि आता तुम्ही कापायचं काम करा, आम्ही द्यायचं काम करू. आचार्याचे काम येत असते, सांगायचं असतं. जे कामवाले असतात ते जे काम करतात ना, त्यांना सांगायचं असतं हे करते ते कर. आचार्य असं काही काम नाही करत. तर रेसिपी राहील की सगळी सांगा मग. आता हे बघ, कांदे कापायचे, टोमॅटो कापायचा, लसूण घ्यायचा. तरी म्हटलं तर लक्षात आहे का नाही, बघा तुला माहिती आहे का नाही काही रेसिपी. लसूण घ्यायचं नाही मित्रांनो, याची परीक्षा घेतो तुम्ही. अच्छा कसं लसूण अच्छा. अजून काय काय लागतं? आता हे 2 तर कापा आधी, मग मी तर सांगतो काय काय लागतं. शिमला मिरची 2 लागते. हे घ्या, तुमच्यासाठी शिमला आणलाय, शिमला कापून घ्या. तर टोमॅटो आणि कांदे कापून झालेले आहेत. टोमॅटो राहिला एक थोडासा. पटापटा कापावं, लवकर करा. भूक लागली इकडं माणसांना, हो जेवण बसलेच लोक. पटापटा करा बरं. आता काय टाकायचं? तुला विचारतो, तुला यायला पाहिजे ना. मला नाही येत. तुला यायला पाहिजे. मला नाही येत. मग तू कसं करू राहिली? एकच शिमला घेऊया. एकच घ्यायचं ना. आता मी टोमॅटो कापून ठेवलेत आणि कांदा कापून ठेवलाय. आता आपण शिमला मिरची कापली. शिमला कापल्यानंतर काय पाहिजे? आणि काय असतील? मेयोनीज, सॉस, मेयोनीज, सॉस आणि अजून काय असतं ते मसाले.
काय बोलतात त्याला? मला एक सांगा, काय बोलतात ते मला मसाला? एक सांगा, मला आचारी बनवलं पण आचारी बनवलं? सेल्फ घोषित आचारी आहे का? अरे तुला काय माहिती मी कुठं कुठं काम केलेलं आहे आचारीचं. अच्छा कोणी बनवलं बघ ते. कुठे कुठे केलंय? ऑर्डर येतात मला लांबून लांबून आचारीच्या. मग मीठ टाकायचं का भांडे घासायचे? हो मॅडम तुम्हाला काहीच नाही माहिती अजून. सांगा जरा. आम्हाला एक बक्षीस पण भेटलेलं आहे आचारीचं. ढवळाढवळ करायचं का? बरोबर. ज्यांना हे कळायला नसेल त्यांनी आधीचे ब्लॉग बघा, कुकिंग ब्लॉग. चला. बरं मेयोनीज सॉस आणि ते मसाले कोणते काय बोलतात त्याला? ते काचेकडे बदले तेच ना? आणा, आणा बघ. काय बोलतात त्याला? तेच लागतात ना? लगेच लागतात. सो हे बघा मी शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा चिरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि बघा हे आणलेलं आहे. मी काय बोलताय सांग. हे काय आहे? हे आहे ओरिगॅनो. अच्छा ओरिगॅनो, हे चिली फ्लेक्स आहे चिली फ्लेक्स आणि हे पिझ्झा मिक्स आहे. पिझ्झा मिक्स आहे आणि हा आहे सॉस जो की आम्हाला खूप स्वस्तात भेटला आहे. टाटाचा आहे, ग्रोसरीमधून घेतला आहे आम्ही. ग्रोसरी टाटाचं जे स्टार आहे ना त्यातून घेतलं. केवढ्याला घेतलं? 60 रुपये ना? 60 ला. ठीक आहे, तर आपण असं मस्तपैकी आणि टाकूयात. मेयोनीज घेतलंय. सॉस टाकत नाहीत, सॉरी या सॉस टाकत काय शेफ बनेगा रे तू? ते आचार्य सोबत राहून असं झालंय. ते पोळ्याच्या तरी ढवळ बांधला असं झालं. ठीक आहे, तर आपण हे मस्तपैकी आता मिक्स करूयात. हे बघा मस्त मिक्स करूया. अरे आचारी मेन फ्रेमच्या बाहेर जातोय ना, त्याशिवाय चांगलं कसं होईल तुझं? आता कळलं का आचार्याचं काम काय? आचार्याचं काम आहे या फ्रेम मध्ये येणं. हे आचार्याचं काम आहे, म्हणून तर त्याला सगळं सुगंध येतो, चांगली टेस्ट येते. आचारीचा हात लागला की टेस्ट येते. ते आचारीचा हात लागला की बघा तुला ढवळता येत नाही. हे बघा असं ढवळायचं. बघा मित्रांनो, हे बघा असं झालं. तर मी आता ब्रेड घेतले, तर सगळ्यात पहिले ब्रेडला सॉस लावून घ्यायचा. ते हे पण असेल ना पिझ्झा सॉस. आहे ना मित्रांनो, जर तुम्हाला पिझ्झा करायचा असला तर हा सॉस वापरायचा, पिझ्झा सॉस. तुम्ही किती वेळा केला पिझ्झा? आम्ही 0 वेळेस केला पिझ्झा. नक्की करूया नक्की. ठीक आहे, त्यांना दाखव ना आपण कसं करतो ते. आता बघा मित्रांनो, सँडविचचा बेस तयार होतो. आता बेस तयार नाही होते, हाच बेस असतो. मग ते बेस करते ना तुम्ही मस्त. पिझ्झा सॉस आता मैदानावर उतरलेला आहे. हे बघा मित्रांनो, एवढं काही लागतंय. सॉस आहे, चिली फ्लेक्स आहे, पिझ्झा आहे, ऑर्गिनो आहे, पिझ्झा मिक्स आहे आणि मेयोनीज आहे. आता हे परत टाकावं लागेल, मेयोनीज वगैरे परत टाकावं लागेल बरोबर का? नाही, थोडंसं टाकावं लागेल ना? नाही ठीक आहे, टाकूयात. आणि इकडं आमचं मिक्स आहे, हे आम्ही आत्ता बनवलेलं. आणि हे आहेत ब्रेड. आणि मेन इन्ग्रेडियंट चीज तर राहिलंच की. हा सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे, त्याशिवाय टेस्ट येत नाही का? त्याशिवाय सँडविचला टेस्ट नाही. बरोबर. हा सँडविच बाहेर आपल्याला कितीला भेटेल? हा एक सँडविच मे बी 50ला फक्त. मे बी कमीत कमी. नाही ग, खूप काय टाकलंय आपण. 50ला फक्त नॉर्मल देतात, ते काय टाकत नाही त्यात. आपण ओपन करायचं का मग? काय वाटतंय? आयडिया तर सही आहे, कर भी सकते. स्टार्टअप. हां स्टार्टअप. तसं पण बँगलोरमध्ये एवढं काय खायला एवढं काय भेटत नाही कुठं. बँगलोर एवढ्या बाबतीत खूप बकवास आहे. पुण्याला जिथं नाही तिथं भेटेल फुटाफुटावर. आपण ना आता हे टाकूया. मिसळ खायला कशी जायचं? मिसळ खायला मिसळ खायची असलं तर पुण्यालाच जावं लागतं. बँगलोरमध्ये मिसळ भेटत नाही. थोडंसं मी इकडे पण टाकते. आपण तोपर्यंत ना गॅस चालू करून देऊयात. ओ लय लवकर आठवलं. थोडंसं पटकन होईल. अजून काय राहिलंय? थोडंसं मेयोनीज टाकूया का? मी म्हटलं होतं ना टाकावं लागलं सगळं. थोडं विचारते. थोडं टाकावं लागलं पण हे असं जास्तच झालं.
बघा पहिलं सँडविच रेडी आहे. फक्त आता त्याला मस्त तव्यावर घासवायचं आहे. काय करायचं? तळायचं. काय बोलतात त्याला? अरे चुकलं का काही? चुकलं ना. काय झालं? चीज. हो चीज राहिलं का? बघा किती मस्त दिसतंय सँडविच. सगळं ॲड केलं, सगळे इन्ग्रेडियंट्स. आणि हे आहे चीज. कसं आहे मग? हे 50 रुपयाला तर भेटूच शकत नाही. हे 150 रुपयाचं सँडविच नाही, 150 रुपयाला मोठं सँडविच मिळतं. अच्छा, त्याची साईज मोठी असते का? मग याला इथलं 80-100 रुपयाला. 50 रुपये. 50 रुपये एकदम अरे आपण खाल्लं होतं ते किती भंगार होतं ते. हा तेच 40-50 ला होतं ना. मग याच्यात किती काय टाकले? यातलं जेवढं टाकलं तेवढं सगळं 50 रुपयाचं असेल. आणि एका सँडविचला टाकलं ते 20 रुपयाचं, 20-30 रुपये. की आपण आता हे याला कपडे घालूयात. हो झाकून घ्या, झाकून घ्या. झाकून घ्या सँडविच. मस्त आत्ताच गंध पावडर केले. बरं मेकअप झालाय सगळा. आता त्याला तव्यावर फिरायचं आहे. जरा गरम आहे ते, गरम आहे. तर सँडविच, पहिलं सँडविच रेडी होते. तूप बीप लावून मस्तपैकी साजूक तुपातलं सँडविच भेटेल का असं कुठं? आपण बटर वगैरे नाही वापरत, पण मस्तपैकी साजूक तूप वापरायचं. होय का? म्हणजे दिस इज नॉट द प्रॉपर वे ऑफ कुकिंग एनिथिंग. मग काय का ठेवलं मग ते? आपल्याकडे नाही आहे ना, म्हणजे आपल्याकडे असं प्रॉपर असं भांडं नाही आहे ना. एवढं चालतं ना जुगाड, इंडियन जुगाड. बघा मित्रांनो, इस टपली के नीचे है सैंडविच. जब ये टपली निकालेंगे तब ये रेडी होगा खाने के लिए. अब टपली निकालने का टाइम आएगा. कब आएगा टाइम? टाइम कब आएगा टपली निकालने? परसों. आता पुढचं सँडविच बनत आहे. दुसरं बनवतो. हे सँडविच खाणार किती झालं? 1, 2 आणि 1, 3. आता परत तिथे 4th आहे. हे 2. अच्छा हे 2 आहे का? भरपूर झालं. 6 मध्ये पोट भरून जाईल. आपण याच्यावर हेच नाही टाकलं. सॉस, मेयोनीजची गरज नाही मला असं वाटतं. आई खूपच पडलेलं आहे. मॅनेजेबल. तीच इकडे टाकलं. तसं खाली आपण काही टाकलं नव्हतं. झाकणाने उडी मारलेली आहे आणि जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. टपली निघलेली आहे, टपली. आणि असं प्रकारे सँडविच झालेलं आहे आणि जळलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती जळालंय. क्या शेप बनेगा रे तू. हे पुन्हा लुडबुडीमुळे. आता काहीच लुडबुड गेलेली नाही. आता काहीच लुडबुड. नो लुडबुड, फडफड. हे पहिलं सँडविच कोण खाणार? पहिलं सँडविच आता काय आम्हालाच खावं लागेल. मस्तपैकी प्लेट देते. थोडंसं वॉश करून दे. ही प्लेट नाही दाखवली तू त्या दिवशी त्या ब्लॉगमध्ये. कुठून घेतली प्लेट? चिकमंगळूरला घेतली. 20 रुपयाची? नाही, 40 रुपये. हां, आता हे दाखवलंच नाही. सो पहिलं सँडविच आलेलं आहे. मस्त आलेलं आहे. मस्त झालेलं आहे. जे खा आणि ज्या साईडने काळा कुठं झालंय ते खालून आहे, खाली ते दिसू नाही म्हणून त्यांनी असं ठेवलं. असंच करायचं असतं. तर मित्रांनो सँडविच खातोय मी आता. बघू कशी लागते टेस्ट. हे दिसते घासमध्ये मस्त मस्त आहे. खाऊया जरा मस्त. या साईडने भोय जरा मस्त खरपूस झालेलं आहे. या साईडने जरा मस्त माल. या साईडने खरपूस झालेलं आहे. खरपूस म्हणजे आवाज येतो ना खाल्ल्यावर. त्याला कुरकुरीत बोलतात. खरपूस बोलतात त्याला. खरपूस बोलतात. कमेंट मध्ये सांगा मित्रांनो काय बोलतात. खरपूस काय येऊ. एवढा वेळ लागला रिएक्शन द्यायला. लगेच कसं काय सांगता येईल ना. तुझं सँडविच बनत आहे. सॉस गरम भरलं. आता मी सांगते खरं रिॲक्शन काय कमी आहे काय नाही. ज्याने बनवलं त्याला कळतं का कसं आहे. मग
इट्स गुड. आणि सगळ्यात इझी सँडविच एवढं काही नाही. टोमॅटो कापायचे, कांदा कापायचा, त्याच्यात मेयोनीज टाकायचं, सॉस टाकायचा, हलवून घ्यायचं. एक राहिलं ना काय, अरे हे नाही रे, शिमला मिरची कापायची, ती पण टाकायची, हलवून घ्यायचं सगळं. म्हणजे असं होतं. सगळं ॲड केलं का हे सगळं दिसतं, हे असं तयार होतं. तयार झालं का मग ब्रेड घ्यायचा, ब्रेडवर सॉस टाकायचा आणि त्याच्यावर मग हेवाला जे मिक्स केलं आपण ते टाकायचं आणि त्याच्यावर चीज टाकायचं. झालं खतम. आणि मग तव्यावर भाजायला ठेवायचं. भाजायलाच म्हणतं, काय बोलतो, पोहायला ठेवायचं. तळायला ठेवायचं, तळायला. आमचे ऑलमोस्ट सँडविच होत आहेत आता. ऑलमोस्ट झालेलेच आहे, एकच राहिलं आहे. आणि आता आम्ही मस्त दाबून खाणार आहे, पोट भरून मस्तपैकी. तोपर्यंत तुमच्यासाठी एक काम आहे, जे की तुम्हाला माहीत आहे. काय करायचं आहे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि शेजारची जी घंटी आहे ती दाबायला विसरू नका. म्हणजे जेव्हा आम्ही काही व्हिडिओ येतील आमच्या चॅनलवरती तेव्हा तुम्हाला ती नोटिफिकेशन दिसेल. तर चला, इथंच आजचा व्लॉग समाप्त करूया आणि तुमची रजा घेतो आता आम्ही. आणि आता मस्तपैकी खातो, तुम्ही पण खा. चला, बाय बाय, टाटा.